जायचं काय लगीन? दुसरे आणले काय मी आम्ही तू सोडून दे तिला दिल सोडून ती कोण आहे काय माहित नाही नाही चाललं तर तू आमची खरी मम्मी ती कोण नाही ती ओळखत नाही मी. मी तुमच्यासाठी लढती भांडती त्यांच्या संग कळलं का तुम्हाला? तुमचं नाही टकरू चालत. तुम्हाला वाटतंय आई भांडती रोज उठून आई भांडती पण कशा पाय भांडती ही तुम्हाला माहित आहे का? नाही मी घर बसते आणू दे कोणचं कोण आणायची ती घरात आणू दे मग माझी मी निघून जाते मग तुम्हाला ती सांभाळेल राहा तुम्ही. हा लय मग पुळका येतोय ना बापाचा घेऊन बस बापाला मग परत बघ बाप किती सांभाळतोय ध्यान देतोय परत. काय ग मम्मी पप्पा आले त्यांच्या मागे लागते पडलं असतं लागलं असतं काय करायचं? लागू दे की लागलं असतं तर चांगलं लागू दे. लागलं असतं तर बापाचा पुळकाला येतोय तर तुझी तू बघ बापाकडे मग सांभाळ बापाला. तुला गप्पच म्हणल्यावर वाटत नाही सारखी भांडायची तुमची. तू बाप बोलतो ते तुला दिसत नाही दिसतंय मग कशाला मला सांगतोय? बापाला सांगावं ना शानपण जरा शिकवावं. मी त्यांना सांगत होतो तर मध्ये लगेच येते गपचूप पडला का बाप तुझा? कसं बोलतो तर कसं नाही पडल्या काय करायचं तुम्ही? आता बापासाठी मला भांडतो काय? बाप नाही घरी म्हणून तू लागला का माझ्यावर सुटायला? सांगितलं मी त्यांना सांगत होतो. आता बोललं का लय त्यांच्याकडे करायचं ढकललं असल्यानंच भांडणं लागते ते घरात एक दिवस का सोडा नाही तुम्ही ती गप बसते तर गप तो डोळ्याने बघितलंय ना निषेध आहे निषाद काय दुसरं कुर्दी बरोबर करते का? निशा म्हणतोय आ वाईट बोलायचं कसं येतंय निषाद? चांगलं काही येत नाही बोलायला. काय बापाचा पुळका घेऊन शिना बोलतोय ढकलला असतं बाप पडला लागू दे की चांगलं मरू दे का दवाखान्यात हे पण कोण न्यायचं? जाते रे त्यांची ती कोण न्यायचं त्यांना? तो पाडायचं त्यांची ती जायचं मग लागू दे की चांगलं लागल्याशिवाय तर अक्कल टाळ्यावर यायची नाही ना. कसं बोलायचं कसं राहायचं कसं वागायचं कळतंय चट परत. आणि तू पण जरा भांडणाला काय झालं तुझं पण जरा चुकतंय गपचीप बस. काय चुकतंय माझं सांग बर काय चुकतंय? गबस म्हणल्या ग बसायचं ना. काय ग बसायचं? कुठपर्यंत ऐकून घ्यायचं? सण होतंय माणसाला तोवर करतं माणूस का सारखं ऐकूनच घ्यायचं? निघ माझ्या घरातनं बाहेर निघ माझ्या घरातनं बाहेर मग मी उठून जायचं आहे ना. तू कशाला उठून जाते? बसायचं गपचीप काय ऐकायचं आपण? काय जरी बोलत तरी बोलायचं नाही पप्पाला कायच बोलायचं नाही. आता तुझं ऐकून बघते तू म्हणलाय ना काय बोलायचं नाही बघ मी ग बसल्यानंतर ना काय होतंय मग तुला कळल मग तर म्हणशील मग मी अगं खरंच तू बघ बसलीमुळं हे असं झालं पुढं मग तर कळल तुला. दिसत तसं नसतं ओंकार रे कळलं? तू ग बस म्हणतोय मला बापाला ढकलू नको पडलं असतं मागे पडलं असतं. आराम का तुला लय माहिती काय बापाची? बाप मला ढकलून घरातनं बाहेर काढतील तेव्हा तुला दिसत नाही रे तेव्हा तू घरी असतो का? मी ढकललेलं तुला वाईट वाटायला लागलंय सकाळी उंबऱ्यावर होतं पडलं असतं लागलं असतं म्हणजे ना घरात बसून तू आलतीस ना घरात ती बसणार आहे का माणूस? हाय का? मलाच घरातनं बाहेर काढत होतं का नव्हतं? निघ बाहेर म्हणत होतं का नव्हतं? म्हणत होतोय मग काय करायचं? पाया पडायचं का त्या माणसाच्या? सांग पाया पडू दे काय? सांग आता तुझं सांग तू सांग काय सांग तुझं काय मनात आहे तेवढं सांग. तू गपचूप बसत जा काय कोणाला एक शब्द बोलत जाऊ मग नाही ती भांडण मी ग बसते. एक दिवस सूट का सोडत नाही सारखी भांडणं तमाशा लावला घरानं. तुम्ही लावला माझा तमाशा सगळ्यांनी. तुला तुझ्या बापाला बोलायला चालत नाही व ढकललेलं चालत नाही. बापानं मला काय पण बोलायला चालतंय ढकललेलं चालतंय तुम्हाला सगळ्याला आहे ना कारण की इथं सगळी तुमची ती माझं कोण नाही असंच आहे ना. नाही मग कसं आहे? असंच आहे कोण आहे इथं माझं? कोणच नाही. हाय कोण? आम्ही कोण आहे दुसरं? बरं तेवढं तर कळतंय तुम्ही हाय तेवढं तर चालतंय ही म्हणून बरं आहे का म्हणलं ती पण चालत नाही कुणास ठाऊक बंद पडलंय. तू नेमका मला समजावतोय का मला भांडतोय मला एक सांगतो. मी भांडत पण नाही पण तुला तेवढंच मी सांगतो जे काय बोलू नको म्हणून भांडवल नाही ती कोणा संग बोलू नको पप्पा संग काय बोलायला तर बाहेर बसच गपची
तुला वाटतंय का गपचूप बाहेर येऊन जर बसलं तर बोलणार नाही असं वाटतंय का तुला? न तुला असं वाटतंय काय? तसं नसतं का काय? एखादा माणूस बिघडलेला कधी शहाणा होत नसतं, सुधरत नसतं त्याला. ते नाही तर बिघडलं माहितीये का? विश्वास ठाम आहे मग तुझा लगान. बिघडलं नाही म्हणतो या सांगतो त्यांना पण. राख म्हणा अंधार म्हणा कुठं जाते तर कधी येते तर कधी बसते तर कधी खाते तर कधी पिते. हाय का घरात पाय का काय आणते का बघतोय ना डोळ्यानं? होय. मग कसं मला सांगतोय ना? मला कसं सांगतोय सांगी तू? आ बोल घे आता मला. तू जरा टोकुऱ्यात घे बोल. घेतलंय. हा तुला काय नेमकं तुला बापाची लय माई येते मी ढकलल्यामुळं वाईट वाटलं सकाळी असंच झालंय ना? हा तसं झालंय. बस तू पण नाही सांग आता बोलायचं. सांग तू काय बोलती काय? काय सांगतोय सांग बरं. तुझं तर होऊ दे आता सांग ऐकतोय. ते सांग बोलणं सारखं हाय नवरा जरा भांडण पुन्हा बसतोय ना गप जायचं निश्चित आहे तर सगळं बोलतो तर. मग तू दुसरं लगीन करतो तुला सोडून देतो आणू दे दुसरी आहे घरात मी जाते निघून ना राहा तुम्ही सुखान. लगीन नको करू दे ना आपण. काय म्हणलं तू? लगीन करू दे. तुला विचारून सांगून करायचं काय लगीन? दुसरे आणले काय मी आम्ही तू सोडून दे तिला दे सोडून. ती कोण आहे काय माहित नाही. नाही चाललं तर तू आमची खरी मम्मी. ती कोण नाही ती ओळखत नाही मी. मग मी तुमच्यासाठीच लढती भांडती त्यांच्या संग कळलं का तुम्हाला? तुमचं नाही टकूर चालत. तुम्हाला वाटतंय आई भांडती रोज उठून आई भांडती पण कशा काय भांडती ही तुम्हाला माहित आहे का? नाही मी गप बसते आणू दे कोण आणायची ती घरात आणू दे मग माझी मी निघून जाते मग तुम्हाला ती सांभाळेल राहा तुम्ही. हा लय मग पुळका येतोय ना बापाचा घेऊन बस बापाला मग परत बघ बाप किती सांभाळतोय ध्यान देतोय परत. अरे टकुरेनं चाला वैस शान व्हा वैसा काय बाप जरा युवळला रडला गेला की त्यासारखं होता या. करा की शान तू बघा ती दारू करा तुम्हाला करायचं ना बोलायचं बोला दारू करा की पण बापाची कशी करायची कशी नाही तुम्ही बघा की. नाही बोलत मी काय मला नाही बोलत मी कशाला बोलती काय रे? उद्या काय आहे तुला माहित आहे ना? उद्या काय आहे तुला माहित नाही? माहित नाही उद्या काय आहे तुझा हाय ना? आता उद्या केक आणतोय का नाही बाप बघ ध्यानानं. बर बघू घे आणलं तर मग चांगलंच झालं नाही आणल्यावर काय करायचं? मग आता खाली मान का घातली? आता खाली मान का घातली सांग बरं.